नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे हिरव्या वाटणातील बोंबीलचे कालवण। इथे आपण बोंबील स्वच्छ धुवून घेतली आहेत। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून बोंबील छान मॅरिनेट करून ठेवले आहे। मॅरिनेट करण्यासाठी लिंबू किंवा कोकमचं आगळ वापरू शकता। मटण बनवण्यासाठी इथे आपण हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, सुके खोबरे घेतले आहे। सर्व साहित्य मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ऑन करून कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर तेलामध्ये कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला लसूण, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। मिक्सरला वाटून घेतलेले वाटण टाकायचे आहे। सर्व साहित्य तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, तसेच 1 चमचा गरम मसाला टाकला आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून कालवण छान परतून घ्यायचे आहे। इथे आपण चिंचेचे पाणी टाकले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कोकम आगळ टाकू शकता। मॅरिनेट करून घेतलेले बोंबील कालवणामध्ये टाकायचे आहे। झाकण लावून 1 ते 2 मिनिटं कालवण छान शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता कालवण छान शिजून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे हिरव्या वाटणातील बोंबीलचे कालवण। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।